नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व वरिष्ठ अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवणाऱ्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी निलंगा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई न करता पाठीशी घालण्याचे काम केले असून गेली अनेक वर्षे लढा लढणाऱ्या सुभाष निंबाळकर यांनी सुरू केलेल्या लढ्याला यश मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. नेमकं काय आहे प्रकरण, कोण देते अभय, काय आहे मागणी, कोण कोण आहेत सहभागी, पाहुयात काय म्हणाले आर्य प्रतिनिधी, महाराष्ट्र सभा व वैट बिगार मुक्ती मोर्चाचे प्रांतीय प्रमुख सुभाष निंबाळकर. वेट बिहार मुक्ती मोर्चा व महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी प्रांतीय सभेचा कार्यकर्ता असून आपल्या लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे सर्वे नंबर 171मध्ये शासकीय गाडीवाट आजही नकाशावरती आहे, रेकॉर्डवरती आहे. असं असतानाही निलंग्याचे तत्कालीन SDM शोभा जाधव, त्यावेळेस ते भूमी अभिलेख आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी या सर्वांनी आपसात संगनमत करून शासनाची जमीन ज्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्णतः शासनाची आहे, या संदर्भात शासनाने अनेक GR काढलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे परवाचा आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलेलं आहे की शासनाच्या जमिनीवर जर अतिक्रमण झालं असेल तर ते ताबडतोब काढून घेऊन ते शासनाची जमीन ताब्यात घ्यावी, असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. असं असतानाही सर्व रेकॉर्ड उपलब्ध असताना शोभा जाधव, तत्कालीन भूमी अभिलेख अधिकारी आणि नगर परिषदेचे CO या सर्वांनी मिळून अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या गाडीवाटेच्या संदर्भामध्ये अनेक निवेदनं दिलेली असताना महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिलेले आहे, औरंगाबादी विभागीय आयुक्ताकडे निवेदन दिलेलं आहे, कलेक्टरकडे निवेदन दिलेलं आहे. त्याचे जवळपास माझ्याकडे 51 निवेदनाच्या प्रती आहेत, रिसिव्ड आहेत. या संदर्भात शासनाचेही निर्देश आहेत, महाराष्ट्र शासनाचा निर्देश आहे, विभागीय आयुक्ताचा निर्देश आहे, कलेक्टरचा निर्देश आहे. असं असतानाही ते निर्देश सर्व डावलून शोभा जाधवनी 1/22ला निकाल दिला. तो अत्यंत अचंब करणारा तो निकाल आहे आणि अत्यंत चुकीचा निकाल आणि खोटारडा निकाल आहे आणि त्या निकालातच तिचं सर्व पितळ उघडं पडतं असं माझं स्पष्ट मत आहे. कारण त्या निकालामध्ये शोभा जाधव म्हणते की हे एक तात्पुरतं अकृषी क्षेत्र आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की जे तात्पुरतं अकृषी क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी प्लॉटिंग करता येत नाही आणि त्याला कायम करता येत नाही. म्हणजे तात्पुरतं अकृषी क्षेत्र असलेलं मान्य करते आणि त्याच्यानंतर 2022ला ज्याची प्लॉट विक्री 2020ला झालेली आहे त्याचाही रेकॉर्ड माझ्याकडे आहे. असं असताना 2022ला त्या झालेल्या सर्व बेकायदेशीर कामाला ते मंजुरी देते आणि माझी तक्रार कॅन्सल करते. तिच्या निकालामध्येच तिने स्पष्ट म्हटलेलं आहे की असं जर ही शासनाची जी जमीन आहे, कुठलंही असं प्रोव्हिजन मला शासनाने दाखवावं की शासनाची जमीन ही अकृषी करण्या अगोदर पंचनामा करून त्याची विल्हेवाट लावता येते. परंतु या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. शोभा जाधव यांनी सर्वांशी संगनमत करून अगदी उघड याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. कारण ही जमीन अकृषी झालेलीच नव्हती, तरीही ती जमीन 2020पासून विकली गेली आणि 2020ला विकल्यानंतर तिचा जर निकाल जर पाहिला आपण तर तिनं मी ज्या दिवशी तिनं चौकशीसाठी बोलवलं होतं त्या दिवशी मी गेलो होतो, परंतु मला शुगर आणि BP असल्यामुळं मी तिला विनंती केली, मला त्रास होत होता म्हणून तुम्ही पुढची तारीख द्या, आपण त्या पुढच्या तारखेला ते करू असं म्हटल्यानंतर तिने ताबडतोब म्हटली ठीक आहे तुम्ही जा नंतर आपण करू. आणि मी निघून गेल्यानंतर त्याच दिवशी ऑफिसमध्ये बसून पंचनामा केला बोगस आणि पंचनाम्याच्या आधारे तिने जे निष्कर्ष काढलेले आहेत तिच्यात त्याने लिहिलेलं आहे की सदरची जी गाडीवाट तिने मान्य केलेली आहे. पूर्वेकडून येते पश्चिमेकडचा जो प्लॉटिंग झालेली आहे त्या प्लॉटिंगच्या अंतर्गत रस्त्याला जाऊन मिळते, असं कुठेही दिसत नाही. इथं माझ्याकडे ते लेआउट प्लॅन आहे, आजही तोच आहे. या ठिकाणी पूर्वेकडून येणारा रस्ता ह्या जात असताना तिथं कुठेही मिळत नाही. दुसरा त्याने जो निष्कर्ष काढला
की मी 2022ला तिथं स्पॉटवर गेले, त्या ठिकाणी गाडीवाटेच्या खुणा दिसत नाहीत. आता 2020पासून प्लॉट विक्री चालू आहे. 2016ला लेआउट मंजूर झालेला आहे आणि त्याची विक्री 2020ला झालेली आहे आणि 2022ला गाडीवाट कुठली दिसणार आहे, कुणाला दिसणार आहे? आणि म्हणून तिथं गाडीवाट दिसत नाही आणि पंचांनी आजच्यासमोर हा पंचनामा केला आणि म्हणून ह्यांचा तक्रार रद्द करण्यात येते आणि संबंधिताला ते मंजूर आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा नंतर एक पत्र असा भयानक आहे त्या निकालामध्ये की भूमी अभिलेखला आणि नगर परिषदेला पत्र लिहून ह्याचा ताळमेळ बसवा आणि ह्याला रेग्युलर करून द्या असं लिहिलेलं आहे. ती जर ऑर्डर वाचली तर त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे. अशा प्रकारचं हे प्रकरण आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सर्व पत्रकारांना बांधवांना की हे व्यक्तिगत प्रकरण नाही. आपल्या शासन व्यवस्थेचे जे ब्युरोक्रेसी आहे, जे अधिकारी आहेत, कशा पद्धतीनं व्यवहार करतात आणि कसं शासनाची लयलूट करतात हे त्याच्यातून स्पष्ट होतं. आणि म्हणून हे प्रकरण व्यक्तिगत नाही घेता सर्वांनी आपली जबाबदारी समजून याच्यामध्ये सहभागी व्हावं. माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे, केव्हाही कुठेही मी पूर्ण रेकॉर्ड शासनाला द्यायला तयार आहे. आपल्या सर्वांना मी देणार आहे. आणि 24 तारखेला त्यांनी इथल्या जिल्हाधिकाऱ्यानेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक बोलवलेली आहे. माझी अशी इच्छा आहे की त्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीमध्ये आपण सर्वांनी जाऊन पुराव्यानिशी तिला त्या भ्रष्टाचाराचे प्रकरण दाखवावं आणि त्याला न्याय मिळवून द्यावा. एक गोष्ट त्याच्यातली राहिलेली आहे तीही सांगतो तुम्हाला की इथं ज्यावेळेस मी निवेदनं दिली महाराष्ट्र शासनाला आणि विभागीयला, त्यांनी त्याचे पत्र दिले कलेक्टरला आणि कलेक्टरनं त्याची चौकशी ठेवली. चौकशी ठेवल्यानंतर कलेक्टरने त्यावेळेस अप्पर जिल्हाधिकारी यादव यांच्याकडे हे चौकशीचं प्रकरण गेलं. त्यांनी सर्वांना नोटीस, शोभा जाधवलाही नोटीस पाठवली आणि रेकॉर्डसह उपस्थित व्हा म्हणून सांगितलं. शोभा जाधव उपस्थित झाली नाही आणि शोभा जाधव त्या दरम्यान मला म्हणते तुम्ही काही करा, ते प्रकरण शेवटी माझ्याकडेच येतं. आणि आश्चर्य सांगतो तुम्हाला, आश्चर्य वाटेल की त्यानंतर सुनील यादवनी जो निकाल दिला त्या प्रकरणामध्ये परत चौकशीला हे प्रकरण तिच्याकडेच पाठवलं पत्र देऊन. ते पत्रही आहे आणि त्या सुनील जाधवच्या निकालावर मलाही त्यांनी पत्र दिलं अपील करा म्हणून आणि कलेक्टरनी जे पत्र दिलेलं आहे तेही पत्र माझ्याकडे आहे आणि याच्याकडे ते वर मला अपील करा म्हणून सांगतात. माझा प्रश्न असा आहे की मी एक सामान्य नागरिक आहे, या देशाचा कार्यकर्ता आहे. जमीन शासनाची, संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची, सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना आणि सर्व प्रकरण तुमच्याकडे दाखल असताना तुम्ही आम्हाला अपील करायला का सांगता, हा माझा सवाल आहे. तर याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि ह्या प्रकरणाला न्याय मिळवून द्यावा एवढी आग्रहाची विनंती करतो. हे माझ्या ह्याच्यामध्ये बसतच नाही. आपण सर्वजण जर खरे कायद्याचे, लोकशाहीचे आणि समाजाचे बांधील असू तर शासनाची जमीन ही शासनानेच ताब्यात घेतली पाहिजे. सार्वजनिक गाडी रस्ता चालूच झाला पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून ते आंदोलन केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी तरी त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार नाही. संबंधित अधिकाऱ्यावर खटले भरले गेले पाहिजेत फौजदारी स्वरूपाचे आणि त्यांना सस्पेंड केलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. मी या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस इथलं संप चालू होता आणि मग त्यावेळेस जे अप्पर जिल्हाधिकारी होते त्यांनी असं म्हटलं की मला थोडीशी सवलत द्या, 100% आम्ही तुमच्या बाजूने निर्णय देऊ आणि असं म्हणून त्यांनी मला उठवलं आणि पुन्हा नंतर काहीही झालेलं नाही. त्याच्यानंतर मी परत एक वेळेस बसलो होतो दवाखान्यामध्ये, मी ॲडमिट मला केलं गेलं आणि पुन्हा त्याच्यात काही झालं नाही. असं ते सातत्यानं टाळाटाळ करतात आणि लातूर जिल्ह्यामध्येच ते प्रकरण इकडून तिकडून इकडे फिरवतात. ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.